ही शहरांमध्ये होते, रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते। त्यामुळे शहरांचं नियोजन करणं हे गरजेचं आहे। शहरात राहणारा गरीब, शहरात राहणारा मध्यमवर्गीय याच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम करणारे अनेक कार्यक्रम हाती घेणं हे क्रमप्राप्त आहे। आणि म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहरांकरता योजना सुरू केल्या। आणि मग आपल्याला माहिती आहे, स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहर योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये शहरांना द्यायला मोदीजींनी सुरुवात केली। आणि पहिल्यांदा देशातली शहरं ही बदलायला लागली। आपण बघा बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये भुयारी गटाराची कामं चाललेली आहेत, पिण्याच्या पाण्याच्या योजना चाललेल्या आहेत। घन कचरा आता केवळ डंप आपण करत नाही, तर घन कचऱ्यावर प्रक्रिया करतो, त्यातनं कोळशासारखे पेलेट्स तयार करतो। काही ठिकाणी आपण घन कचऱ्यापासून खत तयार करतो। मोठ्या महानगरपालिकांमध्ये घन कचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतो। त्यामुळे कालपर्यंतचा जो कचरा आपल्यावर लायबिलिटी होती, आता ती लायबिलिटी नाही आहे। आता त्या कचऱ्यातनंही मत्ता तयार होते आहे। आणि याकरता अनेक योजना आणि निधी हा माननीय मोदीजींनी आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राकरता उपलब्ध करून दिला। आपलं घाण पाणी, सांडपाणी याच्यावर प्रक्रिया करून, त्यातली विष्ठा बाजूला करून, त्यातनं खत तयार करायचं आणि शुद्ध केलेलं पाणी हेच नदीमध्ये, नाल्यामध्ये आणि तलावांमध्ये गेलं पाहिजे। याकरता शेकडो कोटी रुपये हे या ठिकाणी आपल्याला मोदीजींच्या माध्यमातून मिळालेले आहेत। आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर आपली शहरं बदलतायत। बंधू भगिनींनो, 2017 साली या महानगरपालिकेची सत्ता ही तुम्ही भारतीय जनता पक्षाकडे दिली होती। आणि 17 पासनं जोपर्यंत आपलं सरकार होतं आणि त्यानंतर पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये कामं केली। आपल्याला कल्पना आहे, शहराची हद्दवाढ झाली। हद्दवाढ झाल्यानंतर 243 कोटीचा आराखडा तयार झाला। त्यातले पहिले 100 कोटी रुपये आपण दिले आणि त्याची कामं आपण त्या ठिकाणी केली। मला कल्पना आहे, सरकार गेल्यामुळे रणधीर भाऊ पुढचे 143 कोटी रुपये तुम्हाला मिळाले नाही, पण आता चिंता करू नका, आता पुन्हा सरकार आलेलं आहे, तो पैसा देखील या ठिकाणी उपलब्ध होईल। वाढीव पाणी पुरवठा योजनेकरता 113 कोटी रुपये आपण दिले। जवळपास 550 किलोमीटरचे जलवितरणाचं जाळं तयार केलं। 36,000 त्या ठिकाणी जोडण्या आपण दिल्या। 7 पाण्याच्या टाक्या आपण तयार केल्या। जलशुद्धीकरण केंद्र, 990 केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, अशी अनेक कामं ही या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण केली। आणि आता हद्दवाढ जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आपण करतो आहोत। आता या ठिकाणी आपण नव्याने पाणी आरक्षण देखील मंजूर केलेलं आहे। आणि आता नवीन एक वाढीव पाणी पुरवठा योजना देखील आपण तयार केली आहे। 221 कोटी रुपयाची ज्या योजनेचं काम आता आपण सुरू केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हे काम पूर्ण केल्यानंतर अकोला एक असं शहर होईल की या शहरातल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या घरी जर नळ सुरू केला तर आपण पाहतोय जलशुद्धीकरण केंद्र, सौर ऊर्जा प्रकल्प आपण दिले असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर अकोल्यामध्ये देवेंद्र फडणवीस बोलताय, शहरांचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि यंदाची जी निवडणूक आहे ती लोकांच्या जीवनावरती पूर्णतः परिणाम करणारी असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शिवाय अकोल्यामध्ये 60 पारचं टार्गेट पूर्ण करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहरांसाठी अनेक योजना आणल्या, शहरांचं नियोजन केलं असंही त्यांनी म्हटलं। तर शहरात जागा नाही, त्यामुळे झोपडपट्ट्या निर्माण झाल्या, त्यामुळे शहराचं नियोजन महत्त्वाचं आहे असं देखील